आता बरेचसे शेतकरी काय करतात की जे भूस आहे ते 2-1 हजाराला एखाद्या व्यापाऱ्याला देऊन टाकतात आणि मोकळे होतात. पण मग तुम्ही जमिनीला खाण्यासाठी काही ठेवत नाही, मग जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढेल? तिसरं कारण म्हणजे फक्त रासायनिक खतावर अवलंबून राहणे. म्हणजेच आपलं DAP असेल, युरिया असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल, हे खतं काय करतात, आता मी सुद्धा कृषीचा विद्यार्थी आहे, पिकाला तात्पुरतं म्हणजे काही कालावधीपुरतंच अन्न पुरवतात. त्यानंतर काय, जमिनीची रचना समजून घ्या. जमिनीची रचना सूक्ष्मजीव, सेंद्रिय घटक अशा गोष्टींपासून जमिनीची रचना चालते. आणि तुम्ही जर का त्याच गोष्टी जमिनीतून हिरावून घेत असाल तर जमिनीत उरतंच काय, काळी धूळ आणि तुम्ही टाकलेलं खत. एक लक्षात ठेवा, जमीन ही जिवंत आहे. तिला सेंद्रिय अन्न, शेणखत, कंपोस्ट, हिरवळीत खत हे दिलं गेलं पाहिजे. आजपासून बदल करा. जमीन वाचवा, उत्पादन वाढवा.